नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघतोय लेखांक 58. गंजाल गोमती नर्मदा त्रिवेणी संगमावरील अत्युत्कृष्ट स्थापत्यशैलीचा गंगेसरी मठ. उमरिया गाव पार केलं आणि इथून पुढं एक सलग शेतीचा पट्टा नर्मदा किनारी लागला. उजवीकडे शांतपणे वाहणारी नर्मदा होती. तिच्या समपातळीवर सलग शेती केली होती. हा पट्टा साधारण 200 फूट रुंदीचा असावा. त्यानंतर डाव्या हाताला 20 ते 30 फुटाचा मातीचा उंचवटा होता आणि त्याच्यावर पुन्हा शेती चालू होत होती. यातील मी खालच्या शेतातून चालत होतो. प्रत्येक शेतामध्ये एक छोटीशी पायवाट असायची. खरे तरी जमीन नदीपात्रातलीच असते, परंतु धरणातील पाण्याची पातळी कमी झाली की ही जमीन मोकळी पडून राहते. म्हणून वरती ज्यांची शेते ते लोक त्यांच्या शेतासमोर येणाऱ्या खालच्या भागात शेती करतात. कागदोपत्री बघायला गेलं तर या जमिनीची मालकी कोणाकडेच नसते, कारण हे प्रत्यक्ष नदीपात्रातलं क्षेत्र आहे. परंतु त्यातून वादावादी भांडणं नकोत म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीने असा अलिखित ठराव पास केला आहे की ज्याचं वर शेत आहे त्यानंच खालच्या नदीपात्रातलं शेत कसायचं. तो थोडेफार पैसे घेऊन दुसऱ्या कोणाला देखील शेत कसायला देतो असं सुद्धा पाहायला मिळतं. शेतामध्ये हिरवीगार पिकं होती, त्यामुळे चालताना पायाला खूप आनंद वाटत होता. हिरव्यागार पिकातून वाहणारा वारा पायांना गारवा देतो. चालून पाय कायम गरम होत असतात. अशा पिकावर पडलेले दवबिंदू मग पाण्यातली उष्णता कमी करायला मदत करतात. या पातळीहून चालण्याचा फायदा असा की उजवीकडे नर्मदा मैया सतत तुम्हाला दिसत राहते. असे बरेच अंतर चाललो आणि पापन नावाच्या गावाच्या हद्दीमध्ये पोहोचलो. या गावाचं नाव प्रेमनगर असं सुद्धा आहे. मी आजपर्यंत मोहन साधूने सांगितल्याप्रमाणे आणि स्वतःचा वेळ वापरून देखील अशी काळजी घेत आलो होतो की आपल्या पायाखाली शेतकऱ्याचं एकही रोप आलं नाही पाहिजे. भले आपल्याला कितीही उशीर होऊ देत किंवा कितीही लांबचा वळसा पडू देत, त्याप्रमाणे प्रत्येक पिकाची काळजी घेत मी चालत होतो. पुढे गंजाल, गोमती आणि नर्मदा या तिघींचा अतिशय विहंगम असा त्रिवेणी संगम आहे. आता लवकरच मी त्या संगमापाशी पोहोचणार होतो. सकाळपासून भरपूर चालणं झालं होतं. या गावातील मशिदीतून दिली जाणारी बांग ऐकू आली. नर्मदेच्या पवित्र तटावर तो आवाज ऐकून थोडासा त्रास होत होता, कारण बांग देणारा मुल्ला ओरडून सांगत होता की अल्लाशिवाय दुसरा कुठला देव नाही. माझ्यासमोर 3 जलदेवता साक्षात प्रकट असताना हे वाक्य पचणारं नव्हतंच. परंतु मी मोठ्या आवाजात नर्मदेचे नामस्मरण करत चालत राहिलो. माझ्या मनात विचार आले की कधी काळी सिंधू नदीच्या काठावर देखील असेच आश्रम असतील, असेच साधू, संत, बैरागी, वितरागी, तडी, तापसी, संन्यासी, साधक चालत असतील. तिथं देखील आश्रमामधून, मंदिरामधून मोठ्या प्रमाणात अन्नदान चालत असेल. सहिष्णुतेचा भाव अंतःकरणात ठेवून त्या लोकांनी अरब देशातून आलेल्या काही टोळ्यांना आश्रय दिला आणि बघता बघता स्वतःचा भूभाग गमावून बसले. आज सिंधू नदीच्या काठावर कुठेही आरतीचा आवाज येत नाही किंवा सिंधू नदीमध्ये कुठेही दिवा सोडला जात नाही. करोडो बकऱ्यांचं रक्त मात्र दर बकरी ईदला गटारांच्या माध्यमातून सिंधू नदीला प्राप्त होतं. ती पवित्र नदी कायमची बाटली. तिचा अपराध एकच होता, ती स्वधर्माप्रती अत्यंत निष्क्रिय अशा हिंदू समाजाला पूज्य होती. जो समाज आपल्या परमपवित्र असलेल्या मातेचे, देवतेचे, देवस्थानाचे, नदीचे, भूभागाचे, प्रांताचे, व्यक्तीचे, आदर्शाचे, संस्कृतीचे रक्षण करू शकत नाही, तो समाज हळूहळू अस्तंगत होतो. हा जगाचा इतिहास आहे. सहिष्णुता कोणाला दाखवावी आणि कोणी दाखवावी हा विवेकाचा विषय आहे. अहिंसा हे अष्टांगयोगातलं एक तत्त्व असलं तरी देखील सीमेवर उभ्या असलेल्या शस्त्रधारी सैनिक जर त्या तत्त्वाचं पालन करू लागला तर तो त्याच्या क्षात्रधर्माचा धर्मद्रोही नाही का ठरणार? हातामध्ये शल्यकर्माचा हत्यार घेऊन उभा असलेला शल्यविशारद डॉक्टर जर म्हणाला की माझ्या हाताने रक्तपात करणार नाही, तर त्या रुग्णाचा जीव वाचू शकेल काय? तात्पर्य, पुस्तकातली नीतितत्व प्रत्यक्षात आचरणात आणताना त्याला विवेकाची जोड असावीच लागते. हे सर्व चिंतन करत चालताना माझे पायाखाली येणाऱ्या प्रत्येक रोपाकडे लक्ष होते. पुढे असे एक शेत लागले की ज्याच्यामध्ये प्रचंड चिखल माजवला होता. पाण्याच्या मोटर दुथडी भरून नर्मदेचं पाणी उचलत होत्या आणि शेत भरून ते पुन्हा पाणी नर्मदेमध्येच चाललं होतं. इथं पायाखाली रस्ता कुठे हे शोधत चालताना तारांबळ होत होती. इतक्यात माझ्या अंगावर पाणी पडलं, म्हणून मी वर पाहिलं. वरून एक शेतकरी माझ्या अंगावर ओरडत होता. छातीपर्यंत वाढलेली दाढी, मिशांचा पत्ता नाही, डोक्यावर गोल जाळीदार टोपी असा त्याचा वेश होता. त्याने खूप गलिच्छ आणि घाणेरड्या शिव्या देऊन माझ्या नावाने ओरडा सुरू केला. मला म्हणाला, ताबडतोब उलटा फिर आणि इथून निघून जा, ही माझी जमीन आहे. मी अतिशय नम्रपणे हात जोडून त्याला म्हणालो की बाबा रे, तुझ्या शेतातल्या एकाही रोपाला धक्का लागणार नाही याची काळजी घेत घेतच मी चाललो आहे. त्यामुळं चिंता करू नकोस. त्यानं वरून पुन्हा एकदा माझ्या दिशेनं काही मातीची ढेकळं फेकली आणि पुन्हा खूप घाणेरड्या शिव्या देऊ लागला. मी तिथून वरती जाण्यासाठी एखादा मार्ग आहे का ते पाहत होतो, परंतु तसा काही मार्ग मला दिसला नाही. मी त्याला खालूनच ओरडून सांगितलं की बाबा रे, मी नर्मदा परिक्रमावासी आहे. तुझ्या शेतामध्ये मला शून्य रस आहे. मी माझ्या मार्गाने चाललो आहे, मला शांतपणे जाऊ दे. मी नर्मदेचं नाव काढल्याबरोबर तो अजूनच चवताळला.
आणि अतिशय अश्लाघ्य भाषेमध्ये नर्मदा मातेविषयी बोलू लागला. क्षमा करावी, परंतु त्याचे शब्द मी तर उद्धृतही करू शकणार नाही, इतके ते विकृत होते. तो जोपर्यंत मला बोलत होता तोपर्यंत मी ऐकून घेत होतो, परंतु आता त्याने माझ्या आराध्य देवतेचा अपमान केला होता. त्यामुळे त्याला योग्य ती शिक्षा मिळणं आणि तत्काळ मिळणं आवश्यक होतं. तो अजूनही मातीचे ढेकळे माझ्या अंगावर फेकतच होता. दुर्दैवाने माझ्या जवळपास त्याला फेकून मारता येईल असं दुसरं काही मला सापडेना. सर्वत्र चिखलच चिखल माजवून ठेवला होता. मी त्याला म्हणालो की अरे, जिच्या पात्रामध्ये शेती करून पोट भरतोस तिलाच असे कसं काय बोलतोस? कुठे पडशील बाप? ताबडतोब तिची माफी माग. परंतु तो मनुष्य अजूनच घाणघाण बोलायला लागला. मला म्हणाला, तुला मी आता सोडणार नाही, तुला माझ्या शेतातच संपवून टाकतो, बघू तुझी कुठल्याही तुला वाचवायला येते. आता मात्र माझ्या संयमाचा बांध संपला. मी नर्मदा मातेला दोन्ही हात जोडून नमस्कार केले आणि सांगितलं की आता याच्यापुढे जे काही मी करेन त्याला जबाबदार तू आहेस. त्याची जबाबदारी तुझ्याकडे लागली. त्याला आता मी जबाबदार नाही. तू जशी प्रेरणा देशील तसं आता होईल. आणि मी त्याच्या शेताच्या मधोमधून उभा राहिलो. माझा दंड आडवा धरला आणि त्या नराधमाला ओरडून सांगितलं, तुला शेवटची संधी आहे. तू नर्मदा मातेची माफी मागतोस की नाहीस तेवढंच सांग. तो मगरूरने म्हणाला, नाही मागणार माफी. काय करशील? माझ्यासमोर त्याचं काढणीला आलेलं सुंदरसे गहू होते. गव्हाच्या लोंब्या अजून हिरव्या होत्या. अजून 2च आठवड्यामध्ये नर्मदेचं पाणी पिऊन टपोरे झालेले त्याचे दाणे वाळायला सुरुवात होणार होती आणि मग त्या शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळणार होतं. पुन्हा एकदा माझं हिंदू मन कचरलं. मी त्याला म्हणालो, अरे वेड्या, माफी मागून मोकळा हो. कशाला स्वतःच्या डोक्याचा ताप वाढवतोयस? त्याने पुन्हा एकदा अर्वाच्या भाषेमध्ये नर्मदा मातेला शिवीगाळ चालू केली. माझ्या उपास्य देवतेचा अपमान करून त्याला मूर्तिभंजनाचा आनंद मिळत होता. त्याने माझ्या श्रद्धास्थानावर विनाकारण आघात केलेला असल्यामुळे आता त्याला उत्तर देणं मला भाग होतं. तमिळनाडूमध्ये वर्मक्कली नावाची एक युद्धकला आहे. हिला भारतातील सर्वात प्राचीन युद्धकला मानतात. ती अन्य सर्व मार्शल आर्टची जननी. अगदी केरळची कलरीपयटू देखील याच कलेतून निर्माण झाली. याच्यातील एक उपप्रकार आहे सेलम्मम. याच्यामध्ये दंड फिरवण्याचा वीच नावाचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये दंड फिरवताना साधारण तुमचे दोन्ही हात पसरल्यावर होणारी लांबी अधिक 2 दंड इतक्या व्यासाचं वर्तुळ तयार होतं, म्हणजे सुमारे 15 फूट. एवढ्या वर्तुळात कोणीही तुमच्या जवळ येऊ शकत नाही आणि एवढ्या वर्तुळातली एकही गोष्ट तुमच्या तावडीतून सुटत नाही. आपण बघू शकताय सेलमममधलं वीच कसं असतं. याच्यामध्ये दंडाची गती इतकी अधिक असते की व्हिडिओच्या स्क्रीनशॉटमध्ये देखील तो सापडत नाही. इतक्या वेगाने आघात झाल्यावर मध्ये येणारी प्रत्येक वनस्पती मानच टाकते. ही वीच आपण बघतोय. त्याच्या दुर्दैवानं मी ही कला चांगली अवगत केलेली होती. अगदी तमिळनाडूमध्ये राहून वीच मी शिकलेलो होतो. क्षणाचा विचार न करता मी वेगाने माझा दंड फिरवायला सुरुवात केली आणि माझ्या आजूबाजूला 15 फूट परिसरातील गव्हाच्या हिरव्यागार लोंब्या कचाकच सुटून पडू लागल्या. त्या माणसाने वरून आकांत चालू केला, थांब थांब, नाहीतर तुझा जीव घेईन, अमुक करेन तमुक करेन. परंतु मी काही त्याच्या फुसक्या धमक्यांना घाबरलो नाही आणि माझं काम चालूच ठेवलं. काठी फिरवत फिरवत मी पुढे निघालो आणि एखादं JCB मशीन जशी जमीन साफ करत जातं तसं त्याचं उभं पीक आडवं होऊ लागलं. मध्येच थांबून मी वरती बघायचो आणि ओरडायचो, बोल नर्मदे हर, बोल नर्मदा माता की जय. तो अजून शिवाय द्यायचा. मग मी पुन्हा माझा कार्यक्रम चालू करायचो. असं साधारण 100 फूट चालू असेल. या पूर्ण पट्ट्यातलं सगळं पीक मी आडवं झोपवलं. वरती त्यानं अक्षरशः अकांड तांडव चालवला. त्याला वरून खाली देखील येता येत नव्हतं आणि काहीच करता येत नव्हतं. खूप घाणघाण शिव्या तो देत होता. मी त्याला पुन्हा एकदा ओरडून सांगितलं, जोपर्यंत तू नर्मदे हर म्हणत नाहीस आणि नर्मदा माता की जय म्हणत नाहीस तोपर्यंत तुझ्या पिकाचा एकही दाणा तुला मिळणार नाही, याची खात्री मी तुला देतो. तुझं सगळं पीक मी आज झोपवणार. तशी पण ही काय तुझ्या बापाची जागा नाही, ही माझ्या आईची जागा आहे. तो वरून गयावया करायला लागला. मी पुन्हा काठी फिरवायला चालू केली आणि तो म्हणाला आणि त्याला म्हणालो, बोल नर्मदे हर. अखेरीस आपल्या आतोनात नुकसान होतं आहे आणि नर्मदे हर म्हटल्याशिवाय हा बाबा काही थांबत नाही हे पाहून वरून तो ओरडला, ठीक आहे ठीक आहे, नर्मदे हर. मी म्हणालो, सिर्फ नर्मदे हर बोलने से नहीं काम होगा, नर्मदा मैया की जय भी बोल. दोन्ही हात वर करून तो वरून ओरडला, नर्मदा मैया की जय. थोडक्यात या जगामध्ये दुसरा देखील कुठला तरी देव आहे हे त्याच्याकडून मान्य करून घेतलं आणि मग मात्र मी माझा मार्ग धरून पुढे चालायला निघालो. मागे वळून माझ्यामुळे तुटलेल्या वनस्पतींची मी मनोमन क्षमा मागितली. परंतु माझ्यावर जळफाट झालेला तो मनुष्य वरूनच माझ्या मागं येतोय हे माझ्या लक्षात आलं. आता पुढे जिथे कुठे हे दोन्ही रस्ते एकत्र येणार तिथे आमची चांगलीच झुंपणार होती. चालता चालता मी विचार करू लागलो की हे सर्व मी काय केलं. परंतु असं काही करणं हे माझ्या मूळ स्वभावातच नाही. त्यामुळे मला खात्री होती की हे नर्मदेनं माझ्या हातून करून घेतलं आहे. वेगाने चालत मी त्रिवेणी संगमापाशी आलो. तोपर्यंत तो शेतकरी त्याच्या 2 तरुण मुलांना घेऊन खाली उतरताना मला दिसला. समोरची नदी खोल होती. इतक्यात एक नाव माझ्या शेजारी येऊन थांबली आणि नावाडी मला म्हणाला, जल्दी नैया में कूद जाओ बाबा. जणू काय ती नाव माझ्यासाठीच तिथे येऊन थांबली होती. अशा गतीने पुढे आम्ही मार्गस्थ आलो. माझी चालण्याची गती एक क्षणासाठी सुद्धा खंडित झाली नाही. नावेतून जाताना नावाडी मला सांगू लागला, तुमचा सर्व प्रकार मी पाण्यातून पाहत होतो.
तुम्ही असे पहिले परिक्रमावासी आहात की जे या नालायक माणसाच्या शेतातून पार झाले. हा प्रत्येकाला त्याच्या शेतातून उलटा परत पाठवतो. वरून गोफणीनं दगडं फेकून मारतो, पाणी फेकून मारतो. मासे धरणाऱ्या लोकांनासुद्धा तो त्याच्या शेताला पाय लावू देत नाही. आता तुम्ही पटकन समोरची नदी चालत पार करा आणि गंगेश्वरी मठात जाऊन थांबा. तिथे याचं काही चालणार नाही. मी मनोमन म्हणालो, याचं तसंही कुठेही काही चालणार नाही. दुसरी नदी पार करत असताना मागूनही तिघे माझ्या नावाने खडे फोडत होते. मी मागे वळून पाहिले. दोन्ही हात वर करून त्या तिघांना म्हणालो, नर्मदे हर. आज नर्मदेने यांच्या अंगातल्या मस्तीचं हरण केलं होतं. बहुतेक आयुष्यात पहिल्यांदाच तो मनुष्य नर्मदे हर आणि नर्मदा मैया की जय म्हणाला असावा. जोपर्यंत तो हे म्हणाला नसता तोपर्यंत त्याचं उभं पीक झोपायचं, मग माझं काही होऊ दे असं मी ठरवलंच होतं. दोन्ही नद्यांचं पाणी प्यायला विसरलो नाही. गंजाल नदीचं पाणी खोल असलं तरी अतिशय स्वच्छ असल्यामुळं तळाशी उगवलेली झाडं शेवाळं खूप सुंदर दिसत होतं. गोमती नदी उथळ आणि गरम पाण्याची होती. वरती एका टेकडावर आश्रम होता. तिथून एक भगवी लुंगी धारण केलेला तरुण साधूनं मला आवाज दिला. धावतच मी तो आश्रम गाठला आणि समोर जे काही पाहिले त्यामुळे थोड्या वेळापूर्वी घडलेला अप्रिय प्रसंग मी काही क्षणात विसरून गेलो. नागासाधूंसाठी परम आराध्य दैवत असलेल्या दत्तात्रय प्रभूंचं मंदिर असलेला हा बडा मठ होता. गंगेश्री आश्रम अथवा बडा मठ असं याचं नाव. मी जाता जाता त्या साधूला झालेला प्रकार सांगितला. तो म्हणाला, काही काळजी करू नका, इथे कोणी येत नाही. मी म्हणालो, मला काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण मी परिक्रमावासी आहे. परंतु तुम्हाला सांगितलं कारण तुम्हाला या लोकांचा भविष्यात काही त्रास व्हायला नको. साधू मला म्हणाला, मीच या आश्रमाचा महंत आहे, कोण काय करतो तेच बघतो. हा साधू स्वतः नागासाधू होता आणि नागासाधू अतिशय निर्भय, निर्भीड आणि शूर असतात. त्यांना कोणीही कधीही कुठेही अडवू शकत नाही. या महंताचं नाव विष्णू भारती असं होतं. आपण बघतोय की गंजाल, गोमती आणि नर्मदा यांचा त्रिवेणी संगम कसा आहे ते. गंजाल नदीमध्ये उभ्या असलेल्या नावं आपल्याला दिसत आहेत. गोमती नदी तुलनेनं उथळ आहे आणि डावीकडे जो दिसतोय तो बडामठ. आर्याबिदी नावाचं ते गाव आहे. मध्ये गोंदा गाव नावाचं गाव आहे आणि उजवीकडे आहे प्रेमनगर किंवा पापी लोकांचं पापन. समोर टिघाली नावाचा घाट आहे. या टिघाली घाटावरून त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्याकरता मोठ्या फेरीबोटमधून लोक बसून येतात. या बोटी इतक्या मोठ्या आहेत की त्याच्यामध्ये 4-5 मोटारगाड्या देखील मावतात. ही टिघालीकडनं निघालेली फेरीबोट गंगेश्वरीकडे येताना दिसते आपल्याला. हा अतिशय पवित्र त्रिवेणी संगम मानला जातो. बडा मठ अतिशय सुंदर आहे. वास्तुविशारद लोकांनी या गावाला अवश्य भेट दिली पाहिजे, कारण अतिशय सुंदर वास्तुशिल्पकलेचा नमुना असलेला बडा मठ आणि त्याच्यासमोर असलेल्या अनेक साधुसंतांच्या शेकडो वर्ष जुन्या पाषाणातल्या समाधी इतक्या नितांत सुंदर आहेत की त्याचं वर्णन मी तुम्हाला शब्दामध्ये करून सांगू शकत नाही. आपल्याला साधारण या परिसराची कल्पना यावी म्हणून गुगल नकाशावरून सापडलेले काही फोटो मी सोबत जोडणार आहे. ते पाहून आपल्याला मी काय म्हणतोय याची थोडीफार कल्पना येऊ शकते. इथलं सगळ्यात सुंदर वास्तुशिल्प म्हणजे भगवान दत्तात्रय, प्रभू दत्तात्रयाचं मंदिर आहे आणि मठ. यासून समोर 600 वर्ष जुनी एक संजीवन समाधी आहे. समाधी घेतलेले संत समाधी घेतल्यानंतर 6 महिने एका छिद्रातून दूध घेत होते असं इथं सांगतात. सर्व समाधी मंदिरं पुरातन आणि अप्रतिम मराठा शैलीचे आहेत. दत्त मंदिर हे देखील मला भेटलेले ते नागासाधू म्हणजे विष्णू भारती उत्तमपणे सांभाळत होते. त्यांच्या गुरूंचं नाव बाळकृष्णजी भारती असं होतं. त्यांनीच अलीकडच्या काळात हे सगळं पुन्हा मोठ्या वैभवानं उभं केलं होतं. या परिसरात काही ठिकाणी आढळणारे ग्रामस्थ, गृहस्थ, वृद्ध साधू असं द्वंद्व इथं देखील आहे असं मला जाणवलं. आपल्या धर्माला लागलेला हा शाप आहे. बहुसंख्य सज्जन लोक कधीच एकजुटीने राहत नाहीत. याचा फायदा मुठभर दुर्जन घेतात. अतिशय भव्य आणि सुंदर असं प्रवेशद्वार या मठाला होतं. प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या ओसरीमध्येच उतरण्याची सोय होती. इतकी ती मोठी होती. मध्ये एक ऐसपैस चौक होता आणि आजूबाजूला तसेच माडीवर केलेले लाकडाचे कोरीवकाम इतके आकर्षक आणि इतके मनमोहक होते की त्यामुळे या वास्तूकडे पाहतच राहावे असे कोणालाही वाटायचे. समोर दत्त मंदिर होतं. बाजूला गुरूंची गादी होती. इथं आतमध्ये फक्त साधू संत राहू शकायचे आणि बाकीचे परिक्रमावासी ओसरीमध्ये उतरायचे. ओसरीमध्ये माझं सामान ठेवून मी समोरच्या समाधी मंदिरांच्या दर्शनासाठी बाहेर पडलो. तोपर्यंत नागासाधूने मोठ्या आवाजात भजन कीर्तन लावून दिले, जे समोरच्या बाजूला केलेल्या करण्यामुळे उमर गावापर्यंत ऐकू जायचे. मगाशी येताना देखील मी हेच तर कीर्तन ऐकत आलो होतो हे आता मला आठवलं. याचा अर्थ मला त्रास देणाऱ्या शेतकऱ्याला देखील हे रोज ऐकावे लागत होते. प्रवचनकार त्यामध्ये सांगत होते की अरे बाबांनो, तुम्ही सगळे पूर्वी आमचेच होतात. आपण सर्वजण एकच होतो. आमच्या पूर्वजांनी धाडस दाखवले आणि तुमच्या पूर्वजांनी कच खाल्ली म्हणून तुमच्यावरती आज हे दिवस आले. कल्पना करून पहा, दिवस रात्र हे ऐकल्यावर ऐकणाऱ्या माणसाच्या मनस्थितीवर काय परिणाम होत असेल. नागासाधूंची ही युक्ती मला भलतीच आवडली. इथे थोड्या वेळाने रस्ता मार्गाने चालत एकनाथराव रोकडे आणि शेळके काका, शेळके महाराज वगैरे सगळे परिक्रमावासी येऊन दाखल झाले. या सर्वांनी देखील ओसरीमध्येच आसन लावले.
दत्तप्रभू आणि गुरुगादीचं दर्शन घेऊन समाधी मंदिरात गेलो. इथं अनेक छोट्या मोठ्या समाधी होत्या. इतकी मंदिरं बांधलेली असून देखील कुठेही सौंदर्यदृष्टीमध्ये हलगर्जीपणा केलेला नव्हता. ही सगळी मंदिरं दरवर्षी पाण्यामध्ये बुडतात तरी देखील त्याचा दगड देखील आलेला नाही, इतकं ते सुंदर बांधकाम होतं. दगडांना सुरेखाचा रंग देऊन त्यांचं आयुष्य वाढवण्यात आलं होतं. संपूर्ण दगडाचं मंदिर असल्यामुळं आतमध्ये अतिशय सुंदर आणि सुखद असा गारवा होता. संजीवन समाधी असल्यामुळं अतिशय जागृत स्थान होतं. वयस्कर गावकरी फारसे आश्रमाशी जोडले गेलेले नसले तरी गावातील सर्व तरुण मात्र आश्रमामध्ये यायचे आणि आरती वगैरे सगळ्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हायचे. मी स्वतः इथं समाधीपुढे शंख फुंकला, इथं व्याघ्रासन ठेवलं आहे, त्यावर ज्वारी फेकली की त्याच्या लाया व्हायच्या, इतकी ही जागा तपपूत आहे असं मला सांगण्यात आलं. अमृतानंद भारती महाराजांची ही 600 वर्ष जुनी संजीवन समाधी होती. दत्त मंदिराचा वाडा देखील मराठी पद्धतीचाच होता. अप्रतिम कलाकुसरीने बनवलेली जोडीजोडीने एकत्र उभे केलेल्या लाकडी खांब, भव्य तुळया, सुंदर लिंपलेल्या भिंती हे सगळं महाराजांनी खूप सुंदर पद्धतीने जपलं होतं. सर्वत्र रंगरंगोटी टापटीप ठेवली होती. महाराज अतिशय मजबूत बांधायचे होते. शक्यतो साधू थोडेसे कृश असतात, परंतु हे महाराज मात्र चांगलेच पैलवान होते. आपण या आश्रमाचे फोटो बघाच अशी आपल्याला विनंती आहे. आपण आता सुरुवात करूया फोटो बघायला. गंगेश्वरीच्या बडा आश्रमाचं हे प्रवेशद्वार. इथं कट्ट्यावर सुद्धा लोक झोपतात. किती सुंदर दार आहे बघा. आश्रमाचा दरवाजा खूप सुंदर. इथं जय विजयनं उभं राहण्यासाठी जागा असून सुंदरशी दगडी महिरप आपली स्वागत करते. दरवाजासाठी आणि संपूर्ण बांधकामासाठी अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या लाकडाचा वापर करण्यात आला आहे. आपण बघू शकता श्री क्षेत्र मठगंगेश्वरी गोदागाव मठ में परिक्रमावासियों को सदा व्रत दिया जाता है, भोजन भी मिळतं आहे असं लिहिलं आहे. तिथून आत गेलं की अशी कमान लागते. या पडवीमध्ये आपल्याला मुक्काम करता येतो. आतमधला चौक अतिशय सुंदर असून वरती शिसम लाकडापासून घडवलेली आणि सुंदर कलाकुसर असलेली माडी ही खूप चित्ताकर्षक आहे. ही माडी काय सुंदर लाकूड आहे बघा, अतिशय सुंदर. सुंदरतेनं घडवलेला हा दरवाजा पहा. असे एकापेक्षा एक सुंदर आणि कलाकुसर असलेलं लाकूड काम इथं आहे. इथं प्रत्येक गोष्ट जोडीने घडवलेली दिसते. म्हणजे अगदी महादेवापुढचा नंदीसुद्धा जोडीने आहे. हे बघा, हे खांब कसे आहेत बघा जोडीने, 2-2 खांब, 2-2 तोळ्या. दत्तप्रभू आणि इतर देवता. हे दत्तप्रभूंचं आपण दर्शन घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. जय हो. ही गुरूंची गादी. इथंच त्या ज्वारीच्या लाया व्हायच्या. ती ही जागा. खाली असलेलं व्याघ्रचर्म आपल्याला दिसतंय. हा वाघ आहे बघा. नुसतं जवळ गेलं ना तर या जागेतलं तपोबल आपल्याला जाणवतं. हे बघा, जोडीनं बांधलेले खांब, जोडीच्या तोळ्या, सगळं जोडीने इथं. आणि कोरीवकाम बघा लाकडातलं, काय दर्जाचं आहे. अप्रतिम. पोपट आहेत बघा इथं. आश्रमाच्या परिसरातनं त्रिवेणी संगम हा असा दिसतो. 3 नद्या आपल्याला दिसतात बघा. आश्रमाच्या बाहेर एक भव्य असा वृक्ष आहे आणि त्या सावलीमध्ये बसून मैयाकडे पाहायला खूप मजा येते. गंजाल, गोमती आणि नर्मदा यांचा त्रिवेणी संगम अगदी ऐन संगमावर आपण आता उभे आहे. हा संगमाचा परिसर. संगमाच्या इथं गेलं की तिथून मंदिर अशी दिसतात, समाधी मंदिरं. आता आपण समाधी मंदिरांचा परिसर बघूया. संपूर्णपणे दगडात बांधलेली असून उंच दगडी कट्ट्यावर सुबक कोरीव नक्षीकाम केलेली ही मंदिरं आहेत. हे समाधीस्थळ असल्यामुळे इथं दशक्रिया विधी करायला परवानगी नाही अशी पाटी इथं लावलेली आहे. शेजारी शेजारीच अनेक मंदिर असल्यामुळं कुठलं दर्शन घेऊ आणि कुठलं नको असं होतं. बघा किती जवळजवळ मंदिर आहेत. मंदिराचे चबुतरे पण असे शेजारी शेजारी आहेत आणि तरी देखील अतिशय कोरीव काम केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. मंदिराचे घुमट आणि कळस पाहण्यासारखे आहेत. बहुतांश बांधकाम हे मराठा पद्धतीचं आहे किंवा हेमाडपंथी आपण ज्याला म्हणतो. हेमाद्री पंत यांनी शोधून काढलेली पद्धत. आकर्षक रंगकाम केल्यामुळं मंदिराचं आयुष्य वाढलं आहे आणि दुरूनसुद्धा ती छान दिसतात. अमृतानंद जी भारती महाराज यांची संजीवन समाधी या मंदिरामध्ये. मग अशा मी ज्या जोड खांबांचा उल्लेख केला आणि जोड तोळ्यांचा ते आपण इथे बघतोय. इथं 2 तोळे आहेत. सगळं 2-2 आहे. 2 खांब आहेत. त्याप्रमाणे नंदी पण 2 आहेत.
असा नंदी तुम्ही जगात कुठं पाहिला नसेल. समाधी मंदिरातले जोड नंदिकेश्वर महाराज. मी तर असा जुळा नंदी अन्यत्र कुठं नाही पाहिलेला. वाचकांनी कोणी पाहिला असेल तर खाली सांगावं. मंदिराच्या बाह्यभिंतीवर सुंदर अशी कलाकुसर असून पौराणिक प्रसंग या दगडामध्ये चितारलेले आहेत. वास्तुविशारद, स्थापत्यविशारद, अभियंते, कलाकार, चित्रकार या सगळ्यांना इथं भरपूर काही शिकायला मिळणार आहे. असा हा संपूर्ण परिसर आहे. इथं अन्यही अनेक संतांच्या समाधी आपण बघू शकतो. अलीकडच्या काळात बांधलेल्या आहेत, जुन्या आहेत. मंदिरांचे खांब आणि चबुतऱ्याची कलाकुसर देखील लक्षणीय आहे. 600 वर्ष अनेक महापूर, भूकंप, नैसर्गिक आपत्तींमध्ये टिकलेलं हे बांधकाम असल्यामुळं याचं मी अगदी बारकाईनं चहूबाजूने निरीक्षण करून घेतलं. नर्मदा काठावरचा माहेश्वर घाट हा सगळ्या वास्तुविशारदामध्ये प्रसिद्ध आहे, पण गंगेसरी घाटाबद्दल फारसं कोणाला काही माहिती नाही, म्हणून मुद्दाम हा लेखन प्रपंच. खांबांची संख्या भरपूर आहे आणि आतला सुखद गारवा कोणालाही सहज आकर्षित करतो. गारव्याचा आनंद घेत पडलेले भैरव आपण बघतोय. शेजारी येणारी नर्मदा माता. बांधकामाला धोका होईल म्हणून घराशेजारील महावृक्ष कापणाऱ्या महाभागांसाठी हे छायाचित्र मुद्दाम टाकले. इतक्या जवळ महावृक्ष असून देखील मंदिराच्या बांधकामातली वीटसुद्धा हललेली नाही, याची कृपया नोंद घ्यावी. झाडांची मुळं ही नेहमी पाण्याचा शोध घेत असतात, त्यामुळे आपण निश्चिंत राहावं. भारत हा मंदिरांचा देश आहे. मंदिरं ही आपल्या संस्कृतीचे मानबिंदू आहेत. त्यांचं जतन, संवर्धन आणि शास्त्रोक्त जीर्णोद्धार हे आपलं जन्मदत्त कर्तव्य आहे, हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. मंदिर तुम्हाला एखाद्या घटनेचं किंवा एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या तत्वाचं सतत स्मरण करून देत राहतं, विस्मरण होऊ देत नाही, म्हणून ते आवश्यक आहे. प्रत्येकानं आयुष्यामध्ये छोटंसं का होईना एखादं असं मंदिर उभं केलं तर पुढं ते हजारो वर्ष येणाऱ्या अनेक पिढ्यांना पथप्रदर्शक ठरेल, यात शंकाच नाही. असो, इथं रात्री खूप सुंदर अशी आरती आणि उपासना झाली. महंत महाराजांबरोबर अनेक विषयांबद्दल चर्चा झाली. सध्या समाजातली परिस्थिती काय आहे हे जर कुठल्या महंतांना विचारलं तर अभ्यासू वृत्तीच्या परिक्रमावासींनी अवश्य त्यांना योग्य ती माहिती पुरवली पाहिजे. कारण साधू समाज अनेक कारणांमुळे समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. तिथपर्यंत पोहोच असलेल्या भक्तमंडळींनी त्यामुळे योग्य ती माहिती मागितल्यावर त्यांना दिली पाहिजे. पहाटे लवकर उठून निघालो. काल संध्याकाळी मला दिनेश कुमार नावाचा एक मनुष्य भेटून गेला होता आणि जाताना माझ्या शेतात येऊन जा असं त्यांना सांगितलं होतं. त्याला असे वाटले होते की मी वरून जाणार आहे, परंतु मी पुन्हा एकदा किनाऱ्याचा मार्ग पकडल्यामुळं आणि त्याचं शेत अगदी किनाऱ्यावर असल्यामुळं नेमकं त्याच्या शेतातल्या कुटीवरूनच मला जावं लागलं. याचे वडील मला भेटून खूप आनंदले आणि त्यांनी अतिशय सुंदर असा काळा चहा करून मला पाजला. त्यांनी पूर्वी एक परिक्रमा केलेली होती. आपण बघतोय दिनेश कुमार याची शेतातली छोटीशी कुटी, झोपडी. मी जेव्हा गेलो तेव्हा मात्र ही शेती सगळी हिरवीगार होती. आता हे नांगरलेलं शेत दिसतंय. इथून थोडंसं पुढे गेल्यावर दिनेश कुमारच्या गुरुदेवांचा आश्रम होता. मी त्यांचं दर्शन घ्यावं अशी इच्छा त्यानं प्रकट केली. त्याला मी नाही म्हणणारा कोण नव्हतोच, त्यामुळे ताबडतोब त्याच्या मागोमाग निघालो. नर्मदेच्या काठाकाठाने चालण्याची एक विशिष्ट शैली माझी आपोआप विकसित झाली होती. मला असं लक्षात आलं होतं की दिनेश कुमार अगदी त्याच पद्धतीनं चालतो. याचा अर्थ माझी शैली योग्य होती याची मला खात्री पटली. शैली म्हणजे गती कमी जास्त कुठं करायची, कुठं सावकाश चालायचं, कुठं उड्या मारायच्या वगैरे सगळ्या गोष्टी. चिपानेर नावाचा एक प्रसिद्ध घाट नर्मदेकाठी आहे. त्याच्या अलीकडे बिरजाखेडी नावाच्या गावामध्ये जगतारण घाट आहे. इथं हे प्रेमदास नावाचे महाराज राहत होते. मी गेल्यावर त्यांना फार आनंद झाला. त्यांनी विनाकारणच माझा फार मोठा आदर सत्कार केला. मला खाण्यासाठी त्यांनी चांदीच्या वाटीत सुकामेवा दिला. बसण्यासाठी चांगले आसन दिले. माझ्या लक्षात आले की आता काहीतरी वेगळे घडणार आहे आणि तसेच झाले. महाराज मला म्हणाले की आता 5 दिवसासाठी मी दिल्लीला जातो आहे. आता तुम्ही असंच इथं निश्चिंत राहा. तुम्ही कुठेही जायचं नाही, फक्त या तख्तावर पडून राहायचं. हा दिनेश कुमार आहे, असे माझे अनेक भगत इथे येतील जातील, तुम्हाला करून खायला घालतील, हातपाय पण चेपून देतील, परिक्रमावासींना करून खायला घालतील. तुम्ही फक्त इथं बसून आशीर्वाद द्यायचा. कॉर्पोरेट जगामध्ये HR मॅनेजर जर तुम्हाला जशा कंपनीबद्दलच्या आणि कामाबद्दलच्या फसव्या परंतु आकर्षक ऑफर देत असतो, तशातला हा प्रकार होता. मुळात मला नाव बंद होण्यापूर्वी समुद्रकिनारा गाठणं आवश्यक होतं. मी अतिशय नम्रपणे परंतु ठामपणे महाराजांना नकार दिला. साधूंचं एक चांगलं असतं, तो जितका मुरलेला असतो ना तितकाच तो विरक्त असतो. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मला मोकळे केले. दिनेश कुमार थोड्यानंतर माझ्याबरोबर चालला आणि मी सांगितल्यावर परत माघारी गेला. याने मला शेतातून खाली उतरण्याची वाट कशी शोधायची ते शिकवले. नर्मदेकाठी भेटलेला प्रत्येक मनुष्य तुम्हाला काही ना काही शिकवत असतो.
कधीकधी तर नर्मदा मैया देखील तुमची परीक्षा बघते की हा परिक्रमा करण्यासाठी निघाला आहे की महंती गाजवायला निघाला आहे. माझा हेतू शुद्ध होता. नर्मदा परिक्रमा. नर्मदे हर, नर्मदे हर.